अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे घालीन लोटांगण वंदीन चरण या प्रार्थनेचे खास रहस्य जाणून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. घालीन लोटांगण वंदीन चरण या प्रार्थनेचे खास रहस्य माहीत आहे का? अनेक प्रार्थना, आरत्या, भजन, स्तोत्र, मंत्र सर्वांना तोंडपाठ असतात. घालीन लोटांगण ही प्रार्थना चालीत लयीत म्हणली जाते, जी प्रत्येकाला तोंडपाठही असेल. परंतु या प्रार्थनेचे रहस्य सांगण्यात आले आहे. नेमके काय रहस्य हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोणतीही आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊया. ही प्रार्थना 4 कडव्यांची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे. प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. त्यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंदी पूजन, भावे ओवाळीन म्हणेन नामा. वरील कडवे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन. एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने अलिंगन देईन. अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या देवडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. हे संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे. अर्थ तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोनी यज्ञं सकलं परस्मै नारायणापि समर्पयामी. हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिले आहे. अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्णम दामोदरम वासुदेवम हरी, श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताष्टकमधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. अर्थ मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कली संतरम या उपनिषदातील आहे. ख्रिस्तपूर्व काळातील असावे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो, हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो.
ही प्रार्थना भक्त आणि देव यांच्यातील संबंध दृढ करते, कारण ती पूर्णपणे आत्मसमर्पणाची भावना व्यक्त करते. ही प्रार्थना देवाच्या भक्तीमध्ये एकरूप होण्यास मदत करते, जिथे भक्त स्वतःला विसरून देवाच्या चरणी लीन होतो. गणपतीची आरती झाल्यानंतर ही प्रार्थना म्हटली जाते, परंतु ही प्रार्थना केवळ गणपतीसाठी नसून ती कोणत्याही देवाला उद्देशून केली जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.